एक गुंड आमची छेड काढतोय ताई. कुठे? तिथं. पोरींची छेड काढतो निर्लज्ज. तुला ना BNS कलम. तू अरे बापरे. हा नाहीये. याने आमची छेड नव्हती काढली. अरे मग ह्याला का पकडले तुम्ही? आमची छेड काढणारा तर दुसराच होता. अरे मग हा कसा आला पोत्यात? विचार करून झालाय गाड्यांनो. गैरसमज झालाय काहीतरी. गौरीजी नाही चुकायच्या आणि कळत न कळत का होईना मातोश्रींनी गौरीजींची सून म्हणून निवड केली. आता मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश. गौरीचीच मातोश्रींची सून होणार. एकदम बेस्ट निर्णय बघा शंकर दादा. आता मी ते एक बार आहे बोका. शंकर दादा तुम्ही बी एकदम वहिनीवाने निघाला. आधी असं गोळीसारखं सुसाट राग आणि मग समजूतदार समज. शंकर दादा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्या सातबाऱ्यावर गुंडागिरीचा बोज आहे. मसनी पाहिजे नवा करकरीत कोरा 7-12. हा गरीब बनायचं. गरीबा घरचं मोलमजुरी करणार भलं पोरग तरच भलेपणाची नोंद होईल तुमच्या सातबाऱ्यावर. गरीबालाच गरीबाची कणव येते. आता वहिनीच बघा कसं त्या चोराला असं कपाळावर बँडेज लावली. आता मी का नाही खिशात असं बँडेज घेऊनच फिरतो. बँडेज गरीब बनायचं. एका गरीब भल्या मुलाला तेवढं मारलंय तुम्ही. काय बिघडवलं होतं याने तुमचं? शंकरदादा तुम्हाला खूप लागलंय का? तुम्हाला खूप दुखतंय का? हो दुखतंय. असा कुठला राग काढताय हो तुम्ही आमच्या भल्या शंकरदादांवर? अहो नाही तसं नाही. ते काय रे काय झालं? काय वाटलं तिकडे? काय झालं? कुणी मारला याला? यांनी का मारलं? धमकी दिली? नाही मग चोरी लुटपाट काय केलं? नाही. अहो मग मारलं का? का या भल्या माणसाला मारलं का? ह्या दोघी एक मिनिट. तू तर दादा शंकर दादा शंकर दादा तुम्ही या मुलीवरती केस करा. नाही खरंच तुम्ही केस करा. विनाकारण मारामारी करणे, दादागिरी करणे, दहशत माजवणे, आतंकवाद पसरवणे हे हिचे काम. तुम्ही हिच्यावर केस ठोका. अहो काय बोलताय तुम्ही? साहेब मला काय केस करायची नाही. उगा कुणीतरी 4 फटके मारले त्याचा राग मनात धरून केस करणाऱ्यांपैकी मी नाही. मला माणुसकी सोडायची नाही. नका ऐका माझं. तुम्ही ह्या मुलीवरती केस कराच. नाही खरंच करा. मागे एका भल्या माणसाची बुलेट चोरली या मुलीनं आणि आता तुमच्यासारख्या भल्या माणसाला मारहाण. नाही तुम्ही केस कराच. कारण एकदा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, नाही तर तो गुन्हेगार सोकावेल. साहेब मला केस नाही करायची. अहो दादा तुम्ही करा हिच्यावर केस. अहो ही गुंड प्रवृत्तीची मुलगी आहे. दादा ऐका माझं. तुम्ही केस कराच. करा म्हणजे करा. साहेब गुंड प्रवृत्तीचं उत्तर मला माणुसकीने द्यायचंय. जाऊ द्या त्यांना जाऊ द्या. मी सांगतो. अहो तुम्ही केस करा. हिच्यावर ठोका. हिच्यावर केस. मी हिला काळेपणाने शिक्षा देतो. हिला तुरुंगात मी पाठवतो. तुम्ही केस ठोका. अख्खा BNS कायदा माहितीये मला. त्याच्यामुळे आधी लेडीज कॉन्स्टेबल आणा आणि मग बोला.
हवालदार साहेब हा हा मला केस नाही करायची. तुम्ही निघता का? हा, हा. म्हणजे आता तुमच्यासारखा भल्या भल्या मनाचा माणूस सांगायला भल्या मनाचा म्हणजे आता काहीतरी चला येतो मी. हा काय हे नाही. हा भलाईचा जमानत नाही रे. दादा दादा या 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 तुम्ही बस. बापरे बापरे, एका भल्या माणसा इथं इथं वरती तिथे एका गरीब भल्या माणसाला एवढं मारलंय. अहो अहो एखादं बँडेज तरी लावा कपाळाला. बँडेज 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 अहो बँडेज लावा कपाळाला. बँडेज कुठं? अरे या डंबेल्सने सगळ्या प्लॅनचा स्वाहा केला. अरे बँडेज पाडली. अरे तू तुझे ग्रह कसे फिरवतो बघ. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरते त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडते मला माझ कळना. आलीस तू तार फिरल डोक्यामधी वार शिरल, सजणे तुझ्या इना जमाना मला. पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा राजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा वेंधळा जीवना दावला. खरंच सॉरी. गैरसमजातून झालंय सगळं. माहितीये मला तुम्ही चुकीचं वागूच शकत नाही. गॅरंटी आपली. समजून घेतल्याबद्दल थँक्स. इथून पुढे माझ्याकडून गैरसमज होणार नाही याची मी खात्री घेईन. मी पण. येऊ मी? शंकर. मी गौरी. गौरी. बाय. नात्यात जपतात एकी कृष्ण